कॉम्रेड रामेश्वर पोळणी पण मलाच तोफेच्या तोंडी दिलेला आहे. अत्यंत मेहनतीनं परभणी जिल्ह्यातल्या आणि मराठवाड्यातल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनाची तयारी केलेली आहे. मी मूळ मराठवाड्यातलाच असल्यामुळे मला त्याचा सार्थ अभिमान आहे आणि मला याचा आनंद आहे की पक्षाचं हे ऐतिहासिक अधिवेशन मराठवाड्याच्या भूमीमध्ये पार पडतंय, परभणी जिल्ह्यामध्ये पार पडतंय, सेलूमध्ये पार पडतंय. सभेचे अध्यक्ष, व्यासपीठावरील सर्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेतागण आणि समोर बसलेल्या माझ्या लढाऊ कॉम्रेड बंधू भगिनीनो, नागरिक बंधू भगिनीनो, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं हे अधिवेशन होत असताना आपण पक्षाचे सभासद म्हणून आणि जे आमच्या पक्षाचे सभासद नाही असे जे कोणी नागरिक इथे उपस्थित असतील त्यांना हे असं वाटत असेल की आज देशामध्ये मोदीच्या नेतृत्वाखालचं भाजपचं सरकार आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि तुटले फुटलेले लोक घेऊन मेजॉरिटी झालेल्या विधानसभेमध्ये भाजपचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे आणि हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे लाल झेंड्याचे लोक, थोड्याशा संख्येनं असलेले लोक, यांचा कुठेतरी एखाद दुसरा आमदार निवडून येतो, एखाद दुसरी पंचायत समिती यांच्या ताब्यात असते, 2-5 नगरसेवक त्यांच्या ताब्यात असतात, मधून मधून मोर्चे आंदोलन करत असतात. तरी ह्या पक्षांना काय भवितव्य असं त्यांना वाटू शकतं, वाटत आहे असेल. परंतु मला आपल्याला त्या व्यासपीठावरून सांगायचं आहे की आज आपल्या जगातली परिस्थिती, आपल्या देशातली परिस्थिती, आपल्या महाराष्ट्रातली परिस्थिती आपल्याला काही गोष्टी जे सांगते ते जर आपण नीट समजून घेतल्या तर लाल बावट्याच्या चळवळीचा रिलेव्हन्स, लाल बावट्याच्या चळवळीची आवश्यकता ही आपल्या लक्षात येईल. आज आपण काय पाहतोय, ज्यावेळेला मराठवाड्यामध्ये हे अधिवेशन होतोय त्यावेळेला आपल्या देशातली आर्थिक परिस्थिती काय, ती आता आर्थिक परिस्थिती वर्तमानपत्रामध्ये येत नाही, ते बेबी चॅनलमध्ये चर्चेला येत नाही. आज जे शेतकरी, कामगार, सामान्य जनता, मध्यम वर्ग, व्यापारी, छोटे दुकानदार, स्वयंरोजगार करणारे लोक, जे 90% लोक आहेत, जे लोक संपत्ती निर्माण करतात, धन निर्माण करतात, सेवा देतात, स्वतःची मेहनत ते बाजारामध्ये विकतात, बौद्धिक कौशल्य ते बाजारामध्ये विकतात, स्वतःच्या कुटुंबाचं पालन पोषण करतात, असे जे श्रमिक लोक आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी, कामगार, गरीब शेतमजूर यांचा समावेश आहे, स्वयंरोजगार तरुणांचा, तरुणींचा समावेश आहे, छोट्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे. कॉम्रेड प्रकाश कारत येत आहेत, कॉम्रेड निलोत्पल बसू येत आहेत. प्रकाश कारत सलाम. कॉम्रेड प्रकाश कारत, कॉम्रेड निलोत्पल बसू यांचं स्वागत करूया. कॉम्रेड प्रकाश कारत को लाल सलाम. कॉम्रेड प्रकाश कारत को लाल सलाम. जिंदाबाद. लाल सलाम, लाल सलाम. जिंदाबाद, जिंदाबाद. लाल सलाम, लाल सलाम. लाल सलाम, लाल सलाम. विजय असो, विजय असो. प्रकाश कारत को लाल सलाम. टू कॉम्रेड. लाल सलाम, लाल सलाम. लाल सलाम, लाल सलाम. लाल सलाम, लाल सलाम. हा कॉम्रेड, की हा जो कष्टकरी वर्ग आहे, या देशामधली अशी परिस्थिती गेल्या 70-75 वर्षामध्ये निर्माण झालेली आहे. विशेषतः मागच्या 10-11 वर्षामध्ये ती वेगाने निर्माण झालेली आहे की जे शेतकरी कष्ट करून धन पिकवतो, कामगार कष्ट करून धन पिकवतो, त्याचा हिस्सा त्याला परत मिळत नाहीये.
आज आपल्या देशामध्ये जे काय आपण धन निर्माण करतो, जे उत्पन्न तयार करतो, त्याचं असमान वाटप असं सुरू आहे. देशामध्ये 10% लोकांकडे या देशातली 76% संपत्ती केंद्रित झालेली आहे. या देशातला 1% अतिश्रीमंत लोकांकडे, या देशातली 40% संपत्ती केंद्रित झालेली आहे. आणि सामान्य माणसाच्या लक्षात येत नाहीये हे संपत्तीचं जे केंद्रीकरण आहे, शेतकरी कामगारांच्या कष्टाची श्रमाची जी चोरी होते आहे, याच्यातनं जी आर्थिक विषमता निर्माण झालेली आहे, त्यामुळे 90% लोकांच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये दारिद्र्य, वंचितता अनेक प्रश्न त्याच्यातनं निर्माण झालेले आहे. आज देशाचं सरकार असेल, महाराष्ट्राचं सरकार असेल, मतं आपली घेतात, जनतेची मतं घेतात, परंतु कारभार मात्र अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला या लोकांसाठी करताना आपण दिसतोय. संबंध आपल्या देशातली जी काही सार्वजनिक संपत्ती आहे, ही संपत्ती विकण्याचं काम चालू आहे. या देशातल्या कोळसा खाणी अदानी, अंबानी आणि या सगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांना विकण्यात आलेल्या आहे. या देशातलं BSNL मोडीत काढण्यात आलं आणि रिलायन्सच्या घशामध्ये घातलं, ज्याच्यातनं जिओ, रिलायन्स सारखी ही कंपनी, मोठी कंपनी तयार झाली. या देशामधले रेल्वे स्टेशन 250 पेक्षा जास्त रेल्वे स्टेशन खाजगी कंपन्यांना देण्याचं कारस्थान सुरू आहे. या देशामध्ये जी वीज निर्मिती आहे, विजेची निर्मिती असेल, विजेचं वहन असेल, विजेचं डिस्ट्रीब्युशन असेल, हे संबंध वीज क्षेत्र अदानी, अंबानी, टाटा, बिर्लांच्या ताब्यामध्ये देण्याचं काम सुरू झालेलं आहे. ऑलरेडी याच्यातला काही भाग त्यांच्या ताब्यात दिलेला आहे. या देशामध्ये एक असा रस्ता नाही आहे की ज्या रस्ते खाजगी ठेकेदारांना देण्यात आलेले नाहीत. कुठल्याही रस्त्यावरून तुम्हाला जायचं असेल तर ठेकेदारांना टोल दिल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. या रस्त्याचं खाजगीकरण करण्यात आलेलं आहे. याच्या अगोदर शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे. ज्यांच्याकडे पैसा त्यांना चांगलं शिक्षण, ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या साध्या शाळांमधलं निकृष्ट दर्जाचं शिक्षण, ही परिस्थिती निर्माण केलेली आहे. संबंध आरोग्य व्यवस्था, सरकार हॉस्पिटल काढत नाहीये, परंतु कॉर्पोरेटचे मोठमोठे हॉस्पिटल तयार होतात. श्रीमंतांसाठी कॉर्पोरेट हॉस्पिटल आहेत आणि गोरगरिबांसाठी मात्र औषधं नसलेले, डॉक्टर नसलेले आणि नर्सेस नसलेले दवाखाने चालवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक गोष्ट, उत्पन्नाचं जे साधन आहे, हे संबंध शेतकऱ्यांकडून काढून ह्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या ताब्यात देण्याचं काम चालू आहे. आदिवासीची जंगल जमीन ह्या कॉर्पोरेटच्या ताब्यात देण्यासाठी कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. एका बाजूला उत्पन्नाची साधनं बुडभर श्रीमंतांच्या ताब्यामध्ये, भांडवलदारांच्या ताब्यामध्ये, कॉर्पोरेट कंपन्यांच्या ताब्यामध्ये केंद्रित होतात आणि त्याच्यातनं संबंध आपल्या देशातल्या 150 कोटी लोकांची पिळवणूक ह्या सरकारच्या धोरणाच्या माध्यमातून केली जाते. कामगार वर्ग कष्ट करतोय. कारखान्यातला कामगार असेल, नगरपालिकेतला कामगार असेल, दुकानातला कामगार असेल, योजना कर्मचारी, अंगणवाडी आशा कर्मचारी, शालेय पोषण कर्मचारी असेल, कुठल्याही क्षेत्रातला कामगार असू देत, फक्त 3% कामगार कायम नोकरीमध्ये, 97% कामगारांना कुठलाही कायदा लागू नाहीये, कुठलीही सुरक्षितता नाही, अशी परिस्थिती आहे. या देशामधल्या 75% स्वयंरोजगार करणाऱ्या लोकांचं उत्पन्न महिन्याला 10,000 रुपयापेक्षा कमी आहे. मग हा संबंध श्रमातनं निर्माण झालेली संपत्ती जाते कुठे? हे मित्र हो, देशी विदेशी कॉर्पोरेटच्या ताब्यात जाते आणि म्हणून जगामध्ये प्रचंड नफा ह्या कॉर्पोरेट कंपन्यांना मिळतो. एका बाजूला दारिद्र्य वाढत चाललेलं आहे, एका बाजूला वंचितता वाढत चाललेली आहे, एका बाजूला विषमता वाढत चाललेली आहे आणि दुसऱ्या बाजूला कॉर्पोरेट कंपन्यांचे नफे वाढत चाललेले आहे. आणि हा प्रश्न खऱ्या अर्थानं आपल्या देशाच्या जनतेच्या समोरचा, महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोरचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. संविधानाने काय धोरण सांगितलं होतं? या देशातली आर्थिक विषमता कमी करण्याची धोरणं घ्या. गेल्या 70-75 वर्षामध्ये आर्थिक विषमता कमी झालेली नाहीये, आर्थिक विषमता वाढत गेलेली आहे. संबंध संविधानाने घालून दिलेला मार्ग, त्याच्या उलट दिशेने या देशातल्या सरकारची धोरणं दिसतात, विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालची धोरणं दिसतात. आणि म्हणून मित्र, गंभीरपणे एका गोष्टीची दखल घेतली पाहिजे. आपली जमीन विकली जाते, आपले उद्योग विकले जातात, आपली सेवा विकली जाते आणि नुसतं एवढंच नाही तर अख्खा देश विकण्याची प्रक्रिया नरेंद्र मोदीचं सरकार करते. आपण गंभीरपणे लक्षात घेतलं पाहिजे. याच्याबद्दल कोणी बोलतंय का? याच्याबद्दल फक्त लालबावटा बोलतो. याच्याबद्दल भांडवली पक्ष बोलत नाहीत, याच्याबद्दल दुसरे पक्ष बोलत नाहीत. वेगळा विचार घेऊन या देशाच्या आर्थिक स्वावलंबनाची लढाई,
या देशातल्या शेतकरी कामगारांच्या हिताची लढाई, या देशातल्या सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करण्याची लढाई, या देशामध्ये कष्ट करणाऱ्या माणसाला सन्मानाने उत्पन्न मिळालं पाहिजे, व्यवस्थित जगला पाहिजे, याची लढाई जर कोण करत असेल तर लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली आपण करतोय. कॉम्रेड JP गावितांच्या नेतृत्वाखाली 50,000 शेतकऱ्यांचा लॉंग मार्च घेऊन जाण्याचं काम लाल बावट्याने केलेलं आहे, दुसऱ्या कुठल्याही पक्षाने केलेलं नाही. कामगार कर्मचाऱ्यांचे संघर्ष हे लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली होतात. आणि म्हणून बंधू आणि भगिनीनो, तुम्ही कदाचित कम्युनिस्ट पक्षामध्ये नसालही, परंतु पुढच्या काळामध्ये या देशातल्या 90% जनतेला निवड करावी लागेल. भांडवली विकासाचं धोरण घेऊन जायचं का जनतेच्या बाजूचं धोरण घेऊन जायचं, कुठल्या पक्षाच्या पाठीशी उभं राहायचं, हा निर्णय करावा लागेल. तुम्ही कुठल्याही पक्षाच्या विचाराचे असा, कुठल्या जाती धर्माचे असा, परंतु तुम्हाला निर्णय करावा लागेल. आपण देश वाचवण्यासाठी उभे राहणार आहोत का देश विकणाऱ्यांच्या बाजूने उभे राहणार आहोत, हा निर्णय आपल्याला करावा लागेल. काय प्रश्न आहेत आपल्या समोर? महागाई. काय प्रश्न आपल्या समोर? बेरोजगारी. काय प्रश्न आपल्या समोर? आपली जी उत्पादनाची साधनं आहे ती नष्ट केली जातात आहे. काय आपल्या समोर प्रश्न आहेत? जाती जातीमध्ये भांडण लावले जातात, धर्माधर्मामध्ये भांडण लावले जातात, माणूस माणसापासून तोडला जातोय, विषमता अशा पद्धतीने भेदभाव केला जातो. हे का केलं जातं तर तुम्ही तुमच्याबद्दल विचार करू नका. तुम्ही धर्माचीच भाषा बोला, तुम्ही जातीबद्दलच बोला, तुम्ही बेरोजगारीबद्दल बोलू नका, तुम्ही शिक्षणाबद्दल बोलू नका, तुम्ही आरोग्याबद्दल बोलू नका, कायम नोकऱ्याबद्दल बोलू नका, तुम्ही जात आणि धर्माबद्दल बोलत राहा. याच्यासाठी हे संबंध कारस्थान चालू आहे. आणि म्हणून मित्र, मराठवाड्यात अत्यंत भयानक असं वातावरण आहे. 2 महत्वाच्या घटना मराठवाड्यातल्या, मस्साजोगच्या संतोष देशमुखची हत्या आणि परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची हत्या. काय घटना सांगतात ह्या? काय वातावरण निर्माण केलेलं आहे? 2 जातीमधला वाद. अरे 2 भांडवली पक्षाचे पुढारी आहेत, वर्षानुवर्ष सत्ता त्यांच्या ताब्यात आहे, मुंडे घराण्याच्या ताब्यामध्ये वर्षानुवर्ष सत्ता आहे. सत्तेमधून पैसा कमावला, पैसेमधून मस्ती आली, मस्तीमधून गुन्हेगारी वाढली, त्याच्यातून अशा पद्धतीचे खून होतात. संरक्षण कोण देत आहे? सत्तेमधले अजित पवार संरक्षण देत आहे, सत्तेमधले एकनाथ शिंदे संरक्षण देत आहे, देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये राहून त्यांना संरक्षण देत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी आहे, कसली चौकशी करता, उचला आणि जेलमध्ये टाका, पुढारा सूत्रधार जो आहे त्याला उचला, त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा. आणि हे करता येत नसेल तर कमीत कमी धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या. कशाची वाट बघताय तुम्ही? मस्साजोग मध्ये ज्या पद्धतीचे खून करण्यात आला, अशा पद्धतीचा म्हणजे अंगावर काटे येतात, डोळ्यामध्ये पाणी निर्माण होतं, जीवाचा थरकाप होतो, अशा पद्धतीने खून. ही कसली संस्कृती आलेली आहे? परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी, वंजाऱ्यांनी मराठ्यातलं भांडण येतंय. मस्साजोगच्या सरपंचाचा खून 2 जातीमधलं भांडण आहे का? नाही दोस्तांनो, नीट लक्षात घ्या, या भांडवाली पक्षाच्या कार्यसंस्कृतीतून निर्माण झालेला हा प्रकार आहे. आणि म्हणून हे जातीवादी पुढारी काय करतात आहे? वंजारी समाजाला संघटित करायचं, तिकडे मराठ्यांना संघटित करायचं, समाजामध्ये फाटाफूट निर्माण करायची. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जबाबदारी आहे. मराठवाड्यामध्ये सर्व जातीमध्ये ऐक्य निर्माण झालं पाहिजे, सद्भावाची भावना निर्माण झाली पाहिजे. आणि ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन हे भांडवली पक्ष जे शोषक बनलेले आहेत, जे गुन्हेगार आहेत, जे भ्रष्ट आहेत, त्यांच्या विरुद्धची लढाई आपल्याला पुढच्या काळामध्ये घेऊन जावं लागेल. मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान आहे. ते जातीमध्ये तोडण्याचं काम करतात. आपल्याला जाती एकत्र करायचं आणि लोकांना सांगायचंय वंजारी मराठी वाद नाहीये, बेरोजगारीचा वाद आहे, शिक्षणाचा वाद आहे, आरोग्य सेवेचा वाद आहे, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढण्याचा वाद आहे, मराठवाड्याच्या विकासाचा वाद आहे. आपल्याला लोकांना करेक्ट पाथवर, राईट पाथवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करायचा. दुसऱ्या बाजूला हे कसं सरकार आहे? फडणवीसाचं सरकार. सगळे भ्रष्ट लोक, सर्व प्रकारचे भ्रष्टाचारी त्या सरकारमध्ये बसलेले. अजित पवारांचं उदाहरण आहे, 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचं बोललात आणि त्यांना उपमुख्यमंत्री करतात. माणिकराव कोकाटेंना शिक्षा दिली कोर्टाने, तरी सुद्धा ह्यांना लाज नाहीये. माणिकराव कोकाटेचा राजीनामा घ्यायची भाषा करत नाहीये. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आहे,
ज्यांना शिक्षा झाली त्यांचा ताबडतोब राजीनामा केला पाहिजे, नाही तर गव्हर्नरनी राज्यपालांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. ही भूमिका आपल्या पक्षाची आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध कोण लढू शकतं? हे नाही लढू शकत आहे. आणि म्हणून मित्र, अनेक प्रश्न आहेत, अनेक नेत्यांचं मार्गदर्शन होणार आहे. मला आपल्याला कार्यकर्त्यांना एवढंच सांगायचं आहे, फक्त आपण आपल्यात मत बोलून उपयोग नाही. प्रत्येक दुकानदाराकडे जावं लागेल, प्रत्येक शेतकऱ्याकडे जावं लागेल, प्रत्येक कामगाराकडे जावं लागेल, गावागावामध्ये जावं लागेल. आपल्या पक्षाचं वैशिष्ट्य, आपल्या पक्षाचं धोरण, आपल्या पक्षाची भूमिका, आपला जो क्रांतिकारक वारसा आहे, हा सगळा घेऊन जावं लागेल. कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे, कॉम्रेड विठ्ठलराव नाईक, कॉम्रेड विठ्ठल मोरे, कॉम्रेड उद्धव भवलकर, असे अनेक कार्यकर्ते, आर.डी. देशपांडे, व्ही.डी. देशपांडे, चंद्रगुप्त चौधरी, अशा कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची, नेत्याची मोठी फळी या मराठवाड्यामध्ये होऊन गेली. स्वातंत्र्याच्या लढाईत लढले, निजामाच्या विरुद्ध लढले, शेतकऱ्यांसाठी लढले, सबंध आयुष्य कष्टकऱ्यांसाठी ह्या नेत्यांनी दिलेला आहे. तो वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. आणि हे जे काही भांडवली पक्षाचं राजकारण आहे, शोषकांची बाजू घेण्याचं राजकारण, समाजामध्ये फूट पाडण्याचं राजकारण, याला एक पर्यायी राजकारण आपल्याला द्यायचं आहे. तो पर्यायी राजकारण जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं काम आपल्याला करायचं आहे. या अधिवेशनाच्या निमित्तानं आपला जो वेगळेपणा आहे, तसतशीरपणे लोकांच्या समोर येण्याच्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये तीव्र असे संघर्ष आपल्याला करावे लागतील. आपला पक्ष मजबूत करावा लागेल. आणि खऱ्या अर्थानं हे सगळे पक्ष एका बाजूला, काँग्रेस, राष्ट्रवादी, बीजेपी, शिवसेना, सगळे पक्ष एका बाजूला, लाल बावटा एका बाजूला, पर्यायी धोरण एका बाजूला, ही भूमिका घेऊन लोकांमध्ये जायचंय. त्याचबरोबर संविधानाच्या संरक्षणासाठी सगळ्या लोकशाहीवादी पक्षांना पण एकत्र करायचं, धर्मनिरपेक्ष पक्षांना पण एकत्र करायचंय. अशा पद्धतीने आपल्याला एक व्यापक अशी चळवळ उभं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते करण्याचं काम आपण सर्वजण मिळून करू. अत्यंत उत्तम पद्धतीने अधिवेशन आयोजित केल्याबद्दल परभणी जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. ज्याने ज्याने कोणी मदत केली त्यांना धन्यवाद देतो. माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. इन्किलाब जिंदाबाद.